हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे ना थोडासा वेगळा आहे आणि तुम्हाला पण नवल वाटेल असा व्हिडिओ आहे आजचा. तर चला, हा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. होय, जाऊ दे, गजऱ्याने हे होते की. आमच्या व्हिडिओची स्टार्टिंग आतापासून झाली आहे. आता आमचा मेकअप चालू आहे. गजरा बघा कालचाच ठेवला होता. काल टाईमच भेटला नाही. ते काय म्हणते त्याला, काय भोका ग, हे आंबाडा ना, आंबाडा बुचडा. तर आज बघा आमची पार्लरवाली किती छान करायली मेकअप माझा. शिवानी नाही इथं आज. चौदे आता आज तरी घालते ना आता. तर बघा माझ्या लेकीने आज माझा मेकअप केला आहे. किती छान केला आहे. कारण शिवानी जर नसेल ना तर समूची मला खूप मदत होते. कारण मला एकटीला तो आंबाडा घालायला ना, पण आता ती कुठं ठेवलं त्यामुळे बघू आता. थोडंसं डेकोरेशन जास्त काय जमलं नाही ह्या वर्षी करायला. ह्या वर्षी मी चहा करावं म्हणलं होतं 4-5 तरी बायकांना. इथे बघा पूर्ण बायका वगैरे येऊ चालल्या होत्या. बऱ्याच बायका येऊ गेल्या, पण प्रत्येकाचा व्हिडिओ कशाला करायचा त्यामुळे मी केलं नाही. तर 1-2 जणी म्हणल्या की व्हिडिओ का घेतला नाही म्हणून. पण मला वाटलं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून जास्त मी करून व्हिडिओ जास्त वेळ घेत नाही बायकांचा. कारण आपण जर व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांनी बघितल्याच्या नंतरचं काय बोललं तर आपल्याला व्हिडिओ डिलीट पण नाही करता येत. त्यामुळे तर मग प्रत्येकापाशीच व्हिडिओचं कशाला नाव काढायचं, त्यामुळे मी नाव पण नाही काढत. तर इथं काकूला भूक लागली होती खूप, त्यामुळे काकूंची मिठी होती की 5 तरी बायकांना बोलव आणि वाट्यावर. आता हळदी कुंकाचं झाले. आता गल्लीतल्या सगळ्या बायका येऊन गेल्या. आता सगळ्या थोड्याफार राहिलेत अजून. बाकीच्या आता 4 वाजता येतील सगळे. आमच्यातनं आजच्या दिवशीच हळदी कुंकू असतं. नंतर मग कोणी हळदी कुंकू नाही करत. ज्यांचा काही प्रॉब्लेम वगैरे असेल, समजा काही झालं असेल तर ते करतात एखाद्या रविवारी आपल्या छोट्या संक्रांतीला. पण तसं तर आजच्या दिवशी सगळेजण करतात. सिटीला कसं कंटिन्यू 15 दिवस चालू असतं. म्हणजे कोण मंगळवारी करतं, कोण रविवारी करतं, कोण कधी असं सगळ्याचं असतं. पण इथं आमच्यात नाही तसं. आमच्यात फक्त आजचाच दिवस करतात. गेल्या वर्षी दूध केलं होतं मी. ह्या वर्षी ठरवलं होतं चहा करायचा म्हणून, पण ह्या वर्षी नाही जमलं. कारण 11:30 बायका यायला चालू झाल्या. मग एवढ्या उशिरा कोणी चहा पित नाही, त्यामुळे मग काही केलं नाही. तर बघा 1 ते 1:30 वाजेपर्यंत मी घरी असेल आणि नंतर आमच्या जाऊबाईच्या घरी गेले हळदी कुंकाला. तिकडे बरेच ओळखीचे घरं होते, त्यामुळे हळदी कुंकाला जर नाही गेलं ना तर बायकांना राग येतो की आमच्या घरी नाही आली मग आम्ही पण नाही येणार. असं बऱ्याच ठिकाण म्हणजे बऱ्याच गल्लीमध्ये झालं आहे तसं. कारण मला ना ह्या गल्लीला जर मी गेले ना जाऊबाईच्या तर मला दुसरे कोणतेच घरं करणं होत नाही. मग ह्या वर्षी तर बऱ्याच बायका कोणी आल्याच नाहीत हळदी कुंकाला, कारण तुम्ही येत नाहीत मग आम्ही कसं यावं म्हणून. पण असं जाऊ दे. आता म्हणजे एकाच दिवशी सगळं म्हणल्यावर पूर्ण घरात तर होत नाही. तर आमचा इथं फोटोशूट वगैरे चालू आहे. खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आज. मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता की मी एवढं एन्जॉय करेल आणि एवढं तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून. कारण मी व्हिडिओ बरेच दिवस झाले मी व्हिडिओ करते, पण आजपर्यंत मी कोणाला सांगितले पण. तर आजच्या दिवशी ना अपेक्षेपेक्षा जास्त आजचा व्हिडिओ शूट झाला माझा. आणि तुम्हाला पण थोडंसं वेगळं काहीतरी व्हिडिओमध्ये बघायला भेटलं. कारण माझी खूप दिवसापासून इच्छा होती की सगळ्या बायका एकत्र मिळून व्हिडिओ कधीतरी मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. पण माझी इच्छा कधी पूर्ण होईल असं मला वाटत नव्हतं. कारण मला कधी स्वप्नात पण वाटलं नाही की बायका माझ्या व्हिडिओमध्ये कधी येतील म्हणून. पण आज माझी इच्छा पूर्ण झाली सगळी. तर मला आज खरंच लातूरमध्ये आल्यासारखं वाटत होतं, कारण एवढी एन्जॉय झाला माझा. आणि मी कधी विचार पण केला नव्हता की एवढं होईल म्हणून. आणि मी सहसा ना असं कुठे जायचं म्हणलं ना मोबाईल कधी सोबत घेत नाही, कारण मला माहिती होतं की बायका कोणी व्हिडिओमध्ये येत नाही, त्यामुळे मग मोबाईल वागवण्यात तरी काय अर्थ आहे. पण माझी इच्छा होती खूप दिवसापासून. माझी आज फायनली इच्छा पूर्ण झाली. मी तेच इथं पण सांगत होते, पण आज आवाज एवढा व्यवस्थित येत नव्हता. कारण मी बोलणं कमी आणि हसलेच जास्त होते, त्यामुळे मी इथला आवाज कट केला. कारण माझं बोलणं तुम्हाला समजलं पण नसतं. आणि माझ्या शेजारला जे बसले ती माझे जाऊबाई आहेत. पुढे चालून मी तुम्हाला ओळख करून देणारच आहे. इथं बोलणं व्यवस्थित आलं नव्हतं पण मी जाऊबाई आहे. आज फर्स्ट टाइम व्हिडिओमध्ये घेतला असेल मी, याच्या आधी कधीच घेतलं नव्हतं व्हिडिओमध्ये. ही जाऊबाई आणि ही माझी लातूरची मैत्रीण. बघा फर्स्ट टाइम आज दाखवायला लागले. व्हिडिओमध्ये बरंच सांगितलं होतं की लातूरची मैत्रीण आहे म्हणून, पण काही आहे सांगितलं. ही दीपाली. हा मग ही दीपाली म्हणजे आमच्या थोडंसं लांब राहतात आमच्या घरापासून. इतक्या दिवस काय माझी ओळख नव्हती, पण आता झाली या वर्षामध्ये. पण छान आहे स्वभाव खरंच, सगळ्या खरंच एकदम छान आहेत.
मला कसं असतं माहिती आहे का, जवळून माणसाला माहिती असतं की माणूस कसा आहे म्हणून, पण प्रसंग आल्याशिवाय माणसाला कळत नाही कोण कसं आहे. तर आता दीपालीला फक्त मी ओळखूनच होते, जवळ प्रसंग आल्याशिवाय माणसाला कळत नाही कोणतंही झालं तरी. तसं आज फर्स्ट टाइम मला प्रसंग आला एवढा. आता कारण आपण एवढं म्हणजे एन्जॉय कधी केलंच नव्हतं ना आतापर्यंत. माधुरी तेवढी गेली. बघा मी आज बाहेर आले, आमच्या जाऊबाईचं घर आहे हे. आणि इथे बघा त्यांना झाडाचा खूप नाद आहे, म्हणजे खूप नाद आहे झाडाचा. बघा किती झाडं लावलेत त्यांनी, पूर्ण त्यांच्या मैदानात झाडच आहेत कितीतरी. तर हे बघा फुलाचं झाडं, म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर फुलाचे झाडं किती छान आहेत. ते वांग्याचे आहेत, हे बघा वांग्याचे झाडं आहेत, फुलाचे झाड आहेत. हे बघा वांग्याचे, हे बघा तिकडं तर छोटे छोटे वांगे आलेत माहिती का, किती छान आहे. हे बघा वांगे किती छान आले, त्याला छोटी छोटी वांगे आली ती, किती मस्त आहे ती. हे बघा इथे पण वांग्याची झाडं आहेत. ते अजून मिरच्याची झाडं आहेत, मिरच्या पण लागले त्याला, मिरच्या पण लागल्यात, छान आहेत मिरच्या पण. रान भरपूर आहे त्यामुळे त्यांनी बरंच काही लावले. कोरफड आहे, आंब्याची झाडं आहे, ती फुलाची वेगवेगळी आहे. ती खूप छान वाटते इथं आल्यावर. पण आमच्या इथं जागाच नाही झाडं लावायला. मला असे झाडं बघितलं ना तर खूप भारी वाटते. तर हे बघा फुलांची झाडं आलेत कितीतरी. टमाट्याचे तिथं छोटे छोटे टमाटे लागले. तिथं कोरफड आहे, हे बघा कोरफड, आंब्याचं झाड. आणि कोरफड दिसते का तुम्हाला? हां तेव्हा कोरफड पण आहे तिथं, आहे का? तिथे आहे तिथं बघा टमाटे, किती छान लागले टमाटे इथं. लय छान वाटतंय का इथं तुमच्यात? खरंच ग हिरवगार आहे सगळं, मग मस्त वाटतंय बघ. आमच्यात असं काही नाहीच ग. राहिला आमचं घर काय करावं का इथं राहिला आल्यावर. किती छान फुलं आहे ती, आम्हाला तिकडे बघायलाच तर भेटत नाहीत फुलं, आणि इथं एवढे छान फुलं आहे ती. मी कसं राहायचं एवढ्यामध्ये, मला सवय लागली आता मोठ्या घरात राहायची. आपण घर कुठं आहे तिथं. हां फोटोशूट वगैरे झाले आमचे, आणि नंतर शॉर्ट व्हिडिओ पण बरेच करून झाले. कारण रिटर्न सांगत होती, आमच्या जाऊबाईच्या मामाची मुलगी आली होती, तिच्यामुळे सगळं शक्य झालं आहे. तिला एकदम मनातून मला थँक्यू म्हणा वाटायला लागले, कारण ती जर नसती ना तर एवढा एन्जॉयमेंट आमचा झाला नसता. कारण तिच्यामुळे सगळं शक्य झालं आहे, आणि तिनेच सगळे आमचे फोटोशूट सगळे व्हिडिओ हे ते सगळे तिनेच केले. त्यामुळे अजून आता घरी आले, आता 7:30 वाजले. मला एवढा उशीर झाला आहे, मी 3 वाजता गेले बाहेर, तर एवढा उशीर झाला आहे मला. तर चला आज अजून बायका यायच्या राहिलेत, अजून मी तसंच ठेवलं इथलं, उचललं पण नाही. हे बघा यायच्या राहिल्यात अजून बायका 1-2. तर चला आता आजचा व्हिडिओ बराच मोठा होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की सांगा मला, कारण आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आतापर्यंतच्या व्हिडिओपेक्षा. त्यामुळे तर चला आता टीव्हीचा आवाज यायला लागला मध्ये. तर चला बाय, श्री स्वामी समर्थ.